मनोज जरंगे यांची भेट घेण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ आता रुग्णालयात दाखल व्हायला लागले। आपण बघू शकता की मंगेश शेवटे या ठिकाणी आलेले आहेत। भाजपचे आमदार नारायण कुचे सुद्धा आलेले आहेत। त्यांची सुद्धा मनोज जरंगे यांच्याशी चर्चा चालू आहे। खरं तर जी शिंदे समितीची राज्यभर व्याप्ती वाढवलेली आहे त्याचं पत्र या ठिकाणी मनोज जरंगे यांना देण्यात येतंय। प्रकृतीची विचारपूस सुद्धा केली जाते। काल मुख्यमंत्र्यांनी तब्बल 2 वेळा फोन करून मनोज जरंगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केलेली आहे आणि आता तातडीनं प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ सुद्धा या ठिकाणी दाखल झालेलं आहे। आपण मनोज जरंगे यांच्याशी बातचीत करणार आहोत। मनोज भाऊ, काय सांगाल तुम्ही? तुम्हाला GR दिला जातोय सरकारने काढलेला आणि प्रकृतीची विचारपूस सुद्धा केली जाते। आणि मग हेच हवं होतं की एका विभागाच्या बांधवांचं कल्याण होण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या त्या समितीची व्याप्ती एवढं महाराष्ट्रातल्या समाजाचं आणि लेकरांचं कल्याण होणं अत्यंत आवश्यक होतं। कारण अर्धवट समाजाला न्याय मिळणं, अर्धवटला न मिळणं हे शासनासाठी सरकार म्हणून मुख्यमंत्री आणि सरकार यांच्यासाठी आणि आंदोलनकर्ते म्हणून मराठा समाजासाठी हे चांगले संदेश नव्हता। कार गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट वाह, प्राइस भी ग्रेट। टाटा AIG कार इंश्योरेंस, ट्रस्टेड नाम, फैंटास्टिक नाम। एका भावाला मिळतं आणि एकाला नाही मिळत। आताची परिस्थिती अशी झाली की आपण आपली नियत साफ ठेवली, आपल्या नियतीमध्ये आपण खोट येऊ दिली नाही आणि एका विभागाला घेतलं। म्हणजे आम्हाला विभागाला ज्यावेळेस ते प्रथम अहवाल सादर केला त्यावेळेस डाऊट आला की विभागाला देण्यापेक्षा तुम्हाला राज्याला द्यायला लागणार, त्याशिवाय मी आंदोलन थांबवणार नाही। कारण त्यावेळेस शब्द दिला तर भाऊ आपण की मी आंदोलन थांबवणार नाही सरसकट महाराष्ट्राला दिल्याशिवाय। म्हणून ते व्याप्ती वाढली आणि हेच पाहिजे होतं की आता महाराष्ट्रातल्या बांधवांना किमान एक वाटतंय की निर्णय झाला, मागं उपोषण घेतलं पण योग्य झाला। काय योग्य झाला तर समिती ही पूर्ण महाराष्ट्राला प्रमाणपत्र कुणबी देण्यासाठी आता काम करते, ही संदेश जाणं गरजेचं होतं आणि कामसुद्धा जाणं गरजेचं होतं। कारण सरकारचा आणि मुख्यमंत्र्यांचा संदेश जर राज्यात चांगला जायचा असला आणि आंदोलनकर्ते मराठ्यांचा जर चांगला जायचा असेल तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम होणं आणि त्यांना प्रमाणपत्र मिळणं हे त्यांच्यासाठी हिताचं होतं आणि आमच्यासाठी सुद्धा होतं। आमच्यासाठी यासाठी की आमच्या लेकरा बाळांवरती पिढ्यानं पार होणारा अन्याय दूर होणार होता। म्हणून आता योग्य ट्रॅक आहे, जातील 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ आमचा हरकत नाही, परंतु आता मात्र प्रत्येक मराठ्यांना त्याचा न्याय मिळणार। दुसरा प्रश्न ते जे तुमच्याकडे विनंती करतायत की तुम्ही मुंबईच्या मोठ्या आणि चांगल्या रुग्णालयात दाखल झालं पाहिजे आणि चांगले उपचार घेतले पाहिजेत, पुणे किंवा मुंबई हे दोन्ही पर्याय ते तुमच्याकडे ठेवतात, त्याबद्दल काय मत आहे? नाही, मला वाटत नाही आवश्यकता त्याची पडेल, बघू पण नाही आवश्यकता पडणार। कारण शेवटी शरीरात जे काय त्रास होतो आपण तो बघूनच पुढचे निर्णय घेतो कधी पण वाटतंय आता एकदम व्यवस्थित आहे। काल होता त्रास तर आपण सरळ बोलून दाखवलं की त्रास व्हायला कव्हर करायला लागेल। काल आपण क्लिअर झालो, वाटत नाही जाण्याची आवश्यकता आहे। कारण समाजालाही सांगणं आवश्यक आहे बांधवांना मी आता ठीक आहे, आता ठीक आहे, एकदम व्यवस्थित काळजी करण्याची गरज नाही। थोड्या दिवसात येतोय तुमच्या विदर्शनाला, काळजी करू नका। दुसरा प्रश्न आहे, तारखेचा जो घोळ झाला आहे 24 डिसेंबर की 2 जानेवारी तुम्ही सांगत होतात आणि मंगेश शेवटी लिहून घेत होते तुमच्यासमोर बसून, तेही आता समोर आहेत, तुम्ही आता समोर आहेत। तुम्ही म्हणतात की 24 तारीख लिहिलेली आहे, मात्र त्यांचं म्हणणं असं आहे की 24 तारीख ही शिंदे समितीची डेडलाईन जी दिलेली आहे, शिंदे समितीला मुदतवाढ, त्याची तारीख संपण्याची तारीख ही 24 तारीख आहे आणि ती लिहून घेतलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये 2 महिन्याची चर्चा झाली होती, असं मंगेश शेवटे म्हणाले मगाशी। नाही, मला नाही खोटं बोलतायत आणि त्यांनी पण या विषयात बोलू नये। त्याचं कारण असं आहे की 24 डिसेंबर ही समितीला वेळ दिलेली, यांचं म्हणणं होतं समितीपर्यंत वेळ द्यायला लागेल। म्हणजे गायकवाड साहेबाचं आणि लिहायला साहेब होते, शेवटे साहेब होते, बच्चू भाऊ पण होते। त्यांनी सांगितलं की समिती संपते, म्हणलं तुम्हाला 24 तर आम्ही देत नाही, म्हणजे 24 डिसेंबरपर्यंत एखादा महिना घ्या तुम्ही, वाढून पण द्या। ते भाऊ म्हणजे शॉर्टकटमध्येच विषय झाला तो आणि हे म्हणले की नाही मग ते 24 आपल्याला ठेवायला लागणार आहे। म्हणजे ते 2 महिने कसे, नोव्हेंबर डिसेंबर, लक्षात घ्या, नोव्हेंबर डिसेंबर असं। डिसेंबर म्हणजे 31 तारखेला हात हालून तुम्हाला वाढवायची का तारीख? कारण नाही ते लगेच कुचे साहेबांमागं सुरू असं केलं म्हणजे काय, असं माझी बात नाही जमणार। तर जे आहे ते खरं बोलत जातात, तुम्ही आणखीन 15 घ्या पण खोटं बोलणार। मी इतका टोकाचा माणूस जातीसाठी, खोटं बोलू नका। 24 डिसेंबर तारीख ठरलेली फायनल, ती लिहून पण घेतलेली, तिचे फोटो आमजवळ। सरपंच आले का, दाखवा फोटो। म्हणजे
त्यात काय एवढं विषय मी म्हणतो ते लावून धरायसारखं चाललंय, म्हणजे तोलून मापवण्याचं एवढं लगेच. 24 डिसेंबर फायनल त्यांनी ठरवले आणि आपण त्यांच्या शब्दाला मान देऊन लगेच हो मानलेलं, म्हणजे उलट त्यांनी त्याला मोठे पण ठेवायला पाहिजे. विषय संपला. तुम्ही मनोज भाऊंच्या शब्दांचं मोठे पण ठेवणार आहात म्हणजे? नाही, नक्कीच पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपण अवगत करू. त्यावेळी मुख्यमंत्री शिष्टमंडळ त्यावेळी चर्चेला जेव्हा होतं, न्यायमूर्ती गायकवाड साहेब होते, न्यायमूर्ती शुक्रे साहेब होते, न्यायमूर्ती शिंदे समितीची जी कालमर्यादा आहे ती आपण 24 डिसेंबर 2023 ठेवली आहे. आणि आदरणीय मनोजदादा म्हणतात ते त्या दिवशी त्यांनीही ती भूमिका मांडली होती की बाबा न्यायमूर्ती शिंदे समितीला जी आपण मुदत ठेवली 24 डिसेंबरची तीच त्या ठिकाणी ठेवण्यात यावी असं त्या दिवशी त्यांचं म्हणणं होतं. परंतु तारखेचा मुद्दा 2 मिनटं हलिदा आपण बाजूला ठेवू, मात्र त्यांच्या तब्येतीची काळजी आदरणीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांना आहे, तसं संपूर्ण महाराष्ट्राला आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने त्या दिवशी जी नोटिंग तुम्ही केला होता तो कागदच तुमच्या हातामध्ये आहे, त्यावरती काय लिहिलेलं आहे कसं सांगा? नाही, ते डॉक्युमेंटेशन आमच्या दोघांकडे आहे. त्याला कायला पाहिजे, बघू दे 1 मिनिट, त्याला कायला पाहिजे. जी नोटिंग त्या दिवशी घेतली होती तो कागद सध्या मंगेश चिवटेंकडून मनोज जरंगे यांनी आपल्या हातात घेतलेला आहे. डिसेंबर बरं, आता हे शॉर्टकट म्हणले ते, त्यामुळे ते आधी म्हणले ना. लिहिलं शिंदे समितीचा अहवाल 24 तारीख. अरे असं नाही हो, त्यात मी म्हणतो तारखेचं काहीच नाही. बरं, मग तुम्हाला आम्ही थोडे दिवस दिलेत मागं, आम्ही 10 दिवस दिले आणि आता 8 दिवसाचा विषय उदाहरणार्थ. का बरं खोटं बोलायचं? त्याच्यामध्ये मग एक क्लिप तर TV9 अशी व्हायरल केली की आम्ही बोलतोय तारखेचं आणि तिथं म्हणलो होतो तुमचं नामचं जमायचं नाही. मग त्यावेळेस मुंडे साहेब आणि बाकीचे बोलत होते, कोणीतरी आणखीन एक जण. तर त्यावेळेस बच्चू भाऊ सुद्धा म्हणले, शेवटे साहेबांनी बच्चू भाऊ शेजारी बसले होते, ते म्हणले राहू दे, ती 24 तारीख ठरली ना, राहू द्या. ते म्हणायचे नाही 2च करा. कोण? मुंडे साहेब. TV9 दाखवली, काल बघितली मी ती, बघवली. म्हणजे आमचा विरोधच आहे ना तिथं. तुमचं नामचं जमणार नाही म्हणलं त्यांनी 24 ती लगेच लिहून घेतली. मी म्हणतो काय पण गुतलं, काहीच कळा ना, काही अडचण आहे की त्याच्यात मध्ये, दोन्हीच्या मध्ये असली तर सांगा, काय नाही, मराठ्याचं एवढं काही नाही. पण तिथंच का लावून धरलं मला हेच कळाय नाही. आमच्या डोक्यात काय पण सरकारने काम आहे, राजकीय नाही. पण सरकारने विनंती केलीच तर 2 तारीख तुम्ही 24 दिली. आता त्यांच्या शब्दाचा मान केला, त्यांनी सुद्धा मराठ्याचा मान करावा, मान सन्मान करावा शब्दाचा. दुसरा मुद्दा प्रकृतीची विचारपूस करायला तुम्ही आला होतात. हॉस्पिटलला हलवण्यासाठी तुमचे प्रयत्न चालू आहेत काय? नाही, आदरणीय मनोजदादा म्हणतील त्या पद्धतीनं पुढे होईल. त्यांनी जर इच्छा व्यक्त केली की बाबा आपण पुण्याला जाऊ किंवा मुंबईला जाऊ तरच जाऊ, अन्यथा त्यांना जर इथे, बरोबर ना दादा, इथे जर त्यांना उपचार व्यवस्थित होते असं जर वाटत असेल तर बिलकुल काही आवश्यकता नाही हलवण्याची. ते म्हणतील त्या पद्धतीनं आपण येणाऱ्या काळामध्ये पुढे हे करू. शिष्टमंडळ बोलतोय. मनोज जरंगेंकडे शेवटचा प्रश्न घेऊन जाऊ आपण. आता प्रकृती कशी आणि काय वाटतंय? व्यवस्थित, आता व्यवस्थित आहे. समाजानं काळजी नाही करावी, व्यवस्थित आहे आता. तुमच्या चाहत्यांना, मराठा बांधवांना काय सांगा? नाही, काल होते, प्रॉब्लेम झाला होता काल अचानक, परंतु मराठा बांधवांना सांगतो व्यवस्थित झालं मी, काळजी करू नका. आणि लवकरच आपण एकमेकाला भेटणार आहेत, कारण आपल्याला आरक्षण मिळवायचं. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र सरसकट मिळण्यासाठी समिती महाराष्ट्रभर काम करायला लागली. हे सगळ्या मराठा बांधवांसाठी आनंद आहे, मला सगळ्यात जास्त आहे. आपण बघू शकताय की हे सगळेजण या ठिकाणी जमलेले आहेत. शिष्टमंडळ सुद्धा आलेलं आहे. नारायण कुचे हे पहिल्यापासून शिष्टमंडळात होते, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. कुचे साहेब, काय सांगाल तुम्ही आज त्यांना JR देण्यासाठी आणि प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आला? माननीय मनोज जरंगे पाटील यांचं उपोषण सुटल्यानंतर आम्ही काल मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची आम्ही स्वतंत्र भेट घेतली आणि आम्ही सांगितलं मी जिल्ह्याचा आमदार आहे. मुख्यमंत्री साहेबाला सांगितलं आणि उपमुख्यमंत्री साहेबाला सांगितलं की जिडून हे आंदोलन सुरू झालं मनोज पाटलाचं, या बाबतीत आपण आरक्षणच्या मुद्द्यावर काय, तो माननीय मुख्यमंत्री साहेबांना तर जाहीर सांगितलं, पण उपमुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा सांगितलंय मराठा समाजाला आरक्षण देणार आणि ते मिळणारच. ह्याच्यात पुढेही शंका कुणी समाजाने असेल, मनोज जरंगे पाटलाला जो शब्द दिलेला आहे सरकारने तो 100% पूर्ण होणार. 100% शब्द पूर्ण होणार म्हणतायत. आपल्यासोबत पुन्हा या रुग्णालयाचे डॉक्टर स्वतः आहेत. डॉक्टरांना विचारणार होता पण नक्की प्रकृती कशी आहे, त्यांना मुंबईला हलवणं गरजेचं आहे का, प्रकृती कशी आहे? नाही, प्रकृती आता स्थिर आहे त्यांची. त्यांना हलवण्याबद्दलची आम्ही चर्चा आत्ता झाली आहे, त्यांच्याशी पण बोलून झालं आहे. त्यांची इच्छा नाही आहे
मुंबईला जाण्याची. तरीही आम्ही बाकीचे रिपोर्ट्स आज पाठवलेत. जे आपण फर्स्ट डेला रिपोर्ट केले होते त्याच्यामध्ये चेंजेस होते, त्यानुसार आपण त्यांना मुंबई पुण्यासाठी ॲडवाईस केलेला आहे आणि आज परत रिपोर्ट पाठवलेत. ते रिपोर्ट आल्यानंतर आपण पुढचा निर्णय घेऊ. पुन्हा एकदा मंगेश चिवटे यांच्याकडे जाणार आहोत. मंगेश भाऊ, तारखेचा घोळ कायम दिसतोय. तुम्ही नोटिंग सुद्धा सोबत आणलेली आहे, थोडंसं आम्हाला कॅमेऱ्यासमोर दाखवा तुम्ही जे लिहिलं होतं. नाही असू द्या, मान्य जरांगे साहेब म्हणतात त्या पद्धतीनं आपण पुढे जाऊ. न्यायमूर्ती शिंदे सेमीला 24 डिसेंबर 2023ची कालमर्यादा आपण आखून दिलेली आहे. त्या कार्यकाळामध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेले. त्या अनुषंगानं काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक देखील झालेली आहे. डिव्हिजनल कमिशनर होते आणि त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की लवकरात लवकर त्या अनुषंगाने सगळी कारवाई होईल. सरकार गंभीर आहे. बिलकुल सरकार ॲक्शन मोडवर आहे. आपण बघितलं असेल, उपोषण सुटल्यानंतर 24 तासात हा GR निघालेला आहे आणि आत्ता दोन्ही पालकमंत्री, जालना जिल्हा पालकमंत्री श्री सावे साहेब आणि संभाजीनगर पालकमंत्री आपले संदीपान भुमरे साहेब यांच्या हस्ते आत्ता GR देण्यात येणार आहे. दुसरा मुद्दा की तुमच्या हातामध्ये ही सगळी नोटिंग तुम्ही लिहिलेली आहे, याचं पत्र बनवून सुद्धा तुम्ही मनोज जरांगे यांना देणार आहात. ही प्रक्रिया कधीपर्यंत होणार आहे आणि नोटिंग आपण नुसती दाखवावी की कशा स्वरूपाची नोटिंग? नाही, हे थोडंसं ही नोटिंग फक्त आदरणीय जरांगे साहेब आणि आमच्याकडे आहे. याचं नोटिंगवर म्हणजे व्यवस्थितपणे सरकारच्या माध्यमातून त्याचं नोटिंग होऊन सोमवारी त्या ठिकाणी माननीय मंत्री महोदय उदय सामंत साहेब येणार आहेत आणि त्यावेळी अधिकृतपणे ते तुमच्या हे कच्चं नोटिंग आहे. त्याच्यामुळे माझी विनंती आहे की जेव्हा सोमवारी आपण अधिकृतपणे सरकारच्या वतीने त्यांना देऊ ते आपण संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना दाखवूयात. तर अशा पद्धतीनं हे होते मंगेश चिवटे. त्यांच्या हातामध्ये सगळं हे नोटिंगसुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्या नोटिंगनुसार एक पत्र बनवलं जाणार आहे आणि ते पत्र मनोज जरांगे यांना दिलं जाणार आहे. मात्र या ठिकाणी सरकारच्या शिष्टमंडळाची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा सुरू आहे. ते त्यांचं आरोग्याच्या बाबतीत चौकशी करतायत, कालचा GR त्यांना देत आहेत आणि त्याचबरोबर नोटिंगनुसार त्यांना पत्रसुद्धा सोमवारी उदय सामंत यांच्या हस्ते दिलं जाणार असल्याची माहिती मंगेश चिवटे यांनी दिली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.